करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 11व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, आत्मविकासाची प्रेरणा देण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूल्ये, कौशल्ये आणि सत्कारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक सत्रामध्ये आपण स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवत अधिक सक्षम, सजग आणि जबाबदार व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामध्ये आपण सामाजिक बुद्धिमत्ता, सोशल इंटेलिजन्स या विषयातून समाजाशी सुसंवाद, सहकार्य, प्रभावी नातेसंबंध आणि सकारात्मक संवाद यांचे महत्व जाणून घेतले. आज त्या प्रवासातील पुढचे पाऊल टाकत आपण आणखी एक अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वाटचाल करणार आहोत. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावनांना ओळखणे, त्यांचे योग्य नियोजन करणे आणि इतरांच्या भावनांचा आदर ठेवून योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता किंवा ज्ञान पुरेसे नसते. संयम, सहानुभूती, आत्मनियंत्रण आणि सकारात्मक नातेसंबंध हे देखील तितकेच आवश्यक असतात. भावनिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेते आणि प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने समोर जाते. तर चला मग स्वतःच्या भावनांना योग्य दिशा देत अधिक संवेदनशील, संतुलित आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्याच्या दिशेने आज आपण प्रेरणादायी सुरुवात करत आहोत. मी आदरणीय राजीव नंदकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. खूप खूप नमस्कार. आणि नेहमीप्रमाणे सोमवार आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ या करिअर कट्ट्याच्या 52 आठवड्याच्या सिरीजमध्ये मी राजीव नंदकर सर्वांचं खूप खूप मनपूर्वक असं स्वागत करतो. गेले 12 आठवड्यापासून आपण दर सोमवारी तुमच्या संपर्कात आहोत आणि वेगवेगळ्या विषयांना आपण टच करायचा प्रयत्न करतोय, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामधून आजच्या युवकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं आणता येईल, त्यांच्यामध्ये पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता येईल याच्यावर आपण खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण भावनिक बुद्धिमत्ता हा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. मागच्या आठवड्यातच मी सांगितलं की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फक्त अध्ययन बुद्धिमत्ता काही कामाची नाही, तर त्याच्याबरोबरच सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता ही तेवढीच महत्वाची आहे. अध्ययन बुद्धिमत्ता फक्त तुम्हाला उभं कसं राहायचं याचं ज्ञान देऊ शकते, मात्र भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता जी आहे ती तुम्हाला आयुष्यात चालायचं कसं आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं कसं हे शिकवते. आणि त्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनी ह्या तिन्ही बुद्धिमत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रवेश करतील आणि या तिन्ही बुद्धिमत्तांचा प्रवेश झाल्यानंतर ते स्वतःला कसे ट्रान्सफॉर्म करू शकतील की जेणेकरून त्यांचं आयुष्य जे आहे ते सोपं, सुकर, सुटसुटीत, विकास असलेलं, प्रगती असलेलं, आनंददायी, सुखी, समाधानी होईल. यासाठी हा सर्व उपद्व्याप आपण
52 आठवडे करणार आहोत. बऱ्याच वेळा तरुणांमध्ये किंवा युवकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये असा समज असतो की ट्रान्सफॉर्मेशन हे अत्यंत जलद गतीने आपल्यामध्ये होऊ शकतं, किंवा एक 2-3 महिने जर आपण ठरवलं आणि एखाद्या गोष्टीवर जर आपण काम करायला सुरुवात केलं तर आपल्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. आपल्याला जे बदल आपल्या स्वतःमध्ये करून हवे आहेत ते बदल सुद्धा अगदी 1-2 महिन्यामध्ये होऊ शकतात, असा एक गोड गैरसमज अनेक विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि तरुणांमध्ये आहे. आणि तो गोड गैरसमज कधी कधी जास्त कॉन्फिडन्स असल्यामुळे, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, किंवा कधी कधी ज्याला आपण म्हणतो जास्त इगो असल्यामुळे, त्याला आपण अहंकार म्हणतो. आणि हा इगो किंवा अति कॉन्फिडन्स असल्यामुळे मुलांना असं बऱ्याच वेळा वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते 1-2 महिन्यामध्ये आणि AI चा वापर करून, चॅट GPT वाचून किंवा इंटरनेटचा उपयोग करून किंवा 4 लोकांना भेटून हा ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये होऊ शकतो. परंतु मी सांगितलं की हे सर्व मिथ आहे. हे सर्व मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन ही एक प्रक्रिया आहे, दॅट इज इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आहे. ती अशी अचानक होणारी गोष्ट नाही, ती काही क्रांती नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्याला स्वतःला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, सर्व गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःला विकास साधायचा आहे, तर मला वाटतं साधारण 1 वर्ष किमान आणि कमाल 3 वर्ष, एवढे वर्ष म्हणजे 9,000 दिवस आपण आपल्या स्वतःवर काम करावं लागतं. आणि मग एकदा 1000 दिवस जर आपण स्वतःवर काम केलं, 3 वर्ष जर आपण स्वतःवर काम केलं, तर मला असं वाटतं की पुढचे 30 वर्षाचा प्रवास आपला चांगला होणार आहे. त्यामुळे पुढच्या 30 वर्ष आपल्याला जर चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये पुढे जायचंय, चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायचंय, चांगल्या प्रकारे प्रगती साधायची, एक चांगला माणूस म्हणून पुढे जायचंय, एक चांगला ह्युमन बिईंग म्हणून पुढे जायचंय, तर मला असं वाटतं की साधारण 1 वर्ष ते 3 वर्ष विद्यार्थी मित्रांनी स्वतःवर काम केलं पाहिजे. कारण आपल्याला मी मागे सांगितलं की महात्मा गांधीजींनी असं सांगितलेलं आहे की जो चांगला बदल आपल्याला समाजामध्ये हवा आहे तो बदल आपल्या स्वतःमध्ये पहिला केला पाहिजे आणि मग आपण समाजामध्ये तो बदल घडावा असं अपेक्षित केलं पाहिजे. आणि म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी संवाद साधताना सांगतोय, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, बऱ्याच वेळा आपण अनेक गोष्टीवर चर्चा करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना असंही वाटत असेल का हे सर्व इरिलेव्हंट आहे किंवा हे सर्व टाकाऊ आहे आणि सध्या आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, त्याच्यामुळे याची भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, वर्तन, सवयी, ज्ञान, कौशल्य, अनुभव, स्वभाव याची आम्हाला सद्यस्थितीला काही गरज नाही, असा कदाचित काही लोकांचा ग्रह झालेला असेल. परंतु मला असं वाटतं की आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणं हे कदाचित थोडंफार सोपं असू शकतं, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाल्यानंतरही आयुष्यामध्ये यशस्वी होणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे पास झालेली, नोकरी लागलेली, कुठेतरी जॉब मिळवलेली, कुठेतरी बिझनेस सुरू केलेली, कुठेतरी खाजगी कंपनीत काम करणारी, कुठेतरी ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारी, ही सर्व जी आपण आजूबाजूला लोक पाहतो ती 100% हॅप्पी आहेत, आनंदी आहेत, समाधानी आहेत असं अजिबात नाही. तर हे कशामुळं आहे? कारण त्यांनी स्वतःवर काम केलं नाही. जी लोक स्वतःवर काम करत नाहीत ती, मला असं वाटतं की काही दिवसांनी डिप्रेशन आणि अँझायटी मध्ये जातात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आमच्या युवा मित्रांनी स्वतःवर काम केलं पाहिजे.
जोपर्यंत आपण स्वतःवर काम करत नाहीत तोपर्यंत आपण ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाहीत. आणि मला वाटतं की मागील ह्या 12 लेक्चरमध्ये तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगाने भावनिक बुद्धिमत्ता नावाचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं काही नसून एकतर आपल्या भावना आणि दुसऱ्याच्या भावना ह्या समजणं, ओळखणं, त्या भावनांचा आदर करणं आणि ह्या भावनांच्या अनुषंगाने त्या समोरच्या माणसामध्ये किंवा आपल्यामध्ये अनुषंगिक असे बदल करणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपण इतरांच्या भावना वाचण्याचा प्रयत्न करतो. आपण एखाद्या मित्राशी बोलतोय, संवाद साधतोय आणि तो मित्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण फक्त ऐकून घेतो, एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो. आपले टीचर आहेत किंवा आपले मेंटॉर आहेत, हे काहीतरी आपल्याला सांगतायत 4 गोष्टी, त्या पण आपण एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो. मला वाटतं की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये जे काही आपल्याला सांगितलं जातं, जे काही आपण ऐकतो, जे काही आपण पाहतो, जे काही आपण बोलतो, जे काही आपण करतो, ह्या सर्व बाबींवर आपलं योग्य असं नियंत्रण पाहिजे. आता आपलं नियंत्रण म्हणजे काय, असा जेव्हा प्रश्न समोर येतो, तर आपलं नियंत्रण म्हणजे आपल्या मनाचं नियंत्रण आणि आपल्या मेंदूचं नियंत्रण. जे मनाचं नियंत्रण आहे त्याला आपण इमोशनल माइंड असं म्हणतो आणि जे बुद्धीचं नियंत्रण आहे त्याला आपण थॉटफुल माइंड असं म्हणतो. त्याला भावनिक मेंदू किंवा वैचारिक मेंदू असाही उल्लेख तुम्हाला पाहायला मिळेल. आता भावनिक मेंदू म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. भावनिक मेंदू म्हणजे आपल्या मनामधून 6 प्रकारच्या मेजर इमोशन्स आणि 35 प्रकारच्या मायनर इमोशन्स आपल्या मनामध्ये म्हणजे डोक्यामध्ये निर्माण होत असतात. आपल्या मेंदूमध्ये अनेक केंद्र आहेत, अनेक लोब आहेत, अनेक त्याचे पार्ट आहेत आणि आपल्या मेंदूमध्ये जे काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होतात किंवा आपल्या मेंदूमध्ये जे काही हार्मोन्स सिक्रीट होतात, ह्या सर्व सिक्रेशन, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, वेगवेगळे सेंटर्स, वेगवेगळे लोब, याच्यातून ज्या गोष्टी तयार होतात त्यालाच आपण मन असं म्हणतो. आणि मनामधनं 2 गोष्टी बाहेर येतात, एक असतं म्हणजे भावनिक मन आणि दुसरं असतं ते वैचारिक मन. तर आपण भावनिक मनाबद्दल बोलतोय. भावनिक मन म्हणजे त्याच्यातून 6 मेजर इमोशन्स बाहेर येतात आणि 35 मायनर इमोशन्स बाहेर येतात. आता 6 मेजर इमोशन मध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्या मनामधून भावनिक मनामधनं सर्वात पहिली जी इमोशन बाहेर येते ती असते भीती, दुसरी असते दुःख, त्यानंतर तिसरी असते राग, चौथा असते आनंद, 5वी असते अहंकार आणि 6वी असते आश्चर्य. मला असं वाटतं की ह्या ज्या भावना आहेत, राग, भीती, दुःख, आनंद, अहंकार, आश्चर्य, ह्या भावनांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे कंट्रोल करतोय किंवा कशा प्रकारे त्याला डायरेक्ट करतोय म्हणजे दिशा दाखवतोय, हे खूप महत्वाचं आहे. उदाहरण जर सांगायचं गेलं तर आपण एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीसोबत बोलत आहोत आणि त्यांनी एखादा विषय मांडल्यामुळं आपल्याला खूप राग आला, तर आपलं जेव्हा भावनिक मनावर वैचारिक मनाचं नियंत्रण असतं त्यावेळेस आपण लगेच त्या रागाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया त्या मित्राला, मैत्रिणीला देत नाही. हे भावनिक बुद्धिमत्ता चांगले असल्याचं लक्षण आहे. आपल्याला समजा एखादा व्यक्ती किंवा एखादा मेंटॉर किंवा एखादा आपले पालक किंवा कोणतं रिलेटिव्ह जर काहीतरी गोष्ट सांगितली आणि त्याच्यामुळे भीती जर आपल्याला वाटली, तर भीती वाटल्यानंतर
आपण आपल्या भावनिक मनाला वैचारिक मनाशी कनेक्ट करून ती भीती जी मनामध्ये आहे ती खरंच भीतीदायक आहे का, आणि मग ती भीती जर असेल तर त्या भीतीमुळे आपलं किती नुकसान होणार आहे, आणि त्या भीतीवर आपण मात करू शकतो का, मग ती भीती धरून बसायची का सोडून द्यायची, हा जो प्रकार आहे हा सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेमध्ये येतो. त्याचबरोबर दुःख आहे तिसरी भावना. बऱ्याच वेळा काहीतरी अघटित गोष्ट घडते, कोणतरी आपला जवळचा माणूस अपघातात जातो, किंवा कोणीतरी आपला जवळचा व्यक्ती आपल्याला काहीतरी वाईट बोलतो, आणि मग अशा वेळेस साहजिकच दुःख ही भावना प्रबळ होणं संयुक्तिक आहे. परंतु मग भावनिक बुद्धिमत्ता असं सांगते की ठीक आहे, दुःख जे आहे ते काही शाश्वत नाही, ते अशाश्वत आहे. संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की दुःख जे आहे ते पर्वता एवढं आहे आणि सुख जे आहे ते जवा एवढं आहे. आणि मला वाटतं की मग भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपण काम करत असताना जे काही दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपण मात करण्याचा प्रयत्न करतो. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या मेजर 6 भावना आहेत आणि मायनॉर 35 इमोशन्स आहेत, यांना योग्य प्रकारे नियंत्रण करता आलं की आपलं भावनिक मन जे आहे किंवा भावनिक मेंदू जो आहे तो आपल्या नियंत्रणात येतो, आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो, परीक्षेचा अभ्यास करतो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, कुटुंबामध्ये असतो, फॅमिलीमध्ये असतो, नातेवाईकांमध्ये असतो, मित्रांमध्ये असतो, कुठेतरी जॉब करत असतो, त्यावेळेस आपलं जर भावनिक मनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण असलं तर आपण सर्व गोष्टीला मध्यम मार्गाने किंवा सम्यक मार्गाने सामोरं जातो, आणि त्याच्यामुळे आपल्याला अपयश येत नाही आणि आपण स्वतःची प्रगती करत राहतो. दुसरं मी सांगितलं की वैचारिक मन. जसं भावनिक मन सांगितलं ज्याला आपण इमोशनल माइंड म्हणतो, तसं दुसरं एक मन आहे त्याला म्हणायचं थॉटफुल माइंड, वैचारिक मन. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हे 2 पैलू खूप महत्वाचे आहेत आणि ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. मी ज्याच्याबद्दल सांगितलं भावनिक मन, आणि दुसरं जे आहे हे वैचारिक मन. वैचारिक मन म्हणजे काय? आपल्या मेंदूमधून जशा भावना निर्माण होतात तसे विचार पण निर्माण होतात. विचार म्हणजे काय? बघा, आता आपण इथे बसलोय तर आपल्या मनामध्ये विचार येत असेल की बाबा आता 8 वाजता लेक्चर संपल्यानंतर आपल्याला जेवायला बाहेर जायचंय. आपल्या मनामध्ये असा विचार येत असेल की बाबा आता आपल्याला ह्या मित्राला फोन करायचा आहे. आपल्या मनामध्ये असा विचार येत असेल की अरे त्याच्याकडून आपण त्याने आपल्याकडून पैसे घेतले होते, त्याला फोन करायचा आहे. असा विचार येत असेल की उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून अभ्यासाला जायचंय. असा विचार येत असेल की बाबा मागच्या वर्षी ही परीक्षा मी दिली होती परंतु माझा अभ्यास झाला नव्हता, त्याच्यामुळे मी त्या परीक्षेमध्ये नापास झालो. असा विचार येत असेल की ह्या रविवारी आपल्याला गावाकडे जायचंय. तर असे असंख्य विचार आपल्या वैचारिक मेंदूमध्ये चालू असतात. बऱ्याच वेळा असंही विद्यार्थ्यांकडून तक्रार असते की सर माझ्या डोक्यामध्ये खूप विचार येतात, मग निगेटिव्ह थॉट येतात, रिपीटेड थॉट येतात, आणि मग त्याच्यामुळे माझं डोकं खूप असं बधीर होऊन जातं किंवा मला नक्की काहीच सुचत नाही की काय विचार करायचा. आणि निगेटिव्ह विचार तर सारखे येतात की मी एवढा अभ्यास करतोय, मी एवढा अभ्यास करतेय, मग मला परीक्षेमध्ये यश मिळेल का, आणि मग अपयश झालं तर काय, वगैरे वगैरे विचाराचं थैमान जे आहे ते आपल्या वैचारिक मनामध्ये म्हणजेच मेंदूमध्ये चाललेलं असतं. आणि मला वाटतं की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये वैचारिक मनावर तुमचं कसं नियंत्रण आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरतं. मग तुम्ही म्हणाल की हे वैचारिक मन आहे हे कसं त्याला नियंत्रण करायचं किंवा कसं कंट्रोल करायचं? मला असं वाटतं की वैचारिक मनाला कंट्रोल करण्यासाठी जेव्हा
पहिली जर स्टेज त्याच्यामध्ये असेल, तर ज्या वेळेस नकारात्मक विचार येतो त्यावेळेस आपण त्याला सकारात्मक विचाराने बाजूला सारलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या मनामध्ये असा नकारात्मक विचार आला की स्पर्धा परीक्षेचा मी तर गेले 1 वर्ष अभ्यास करते, परंतु याच्यामध्ये मला अपयश आलं तर मी काय करणार, असा नकारात्मक विचार येतोय. तर सकारात्मक विचार त्याच्यामध्ये त्याला असं बाजूला सारायचंय आपण की हो ठीक आहे, मला अपयश आलं तरी मी हा बी प्लॅन ठरवलेला आहे आणि ह्या बी प्लॅनने मी माझ्या आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येईल त्या वेळेस त्याला सकारात्मक विचाराने बाजूला सारायचं आहे. ही एक स्टेप सांगितली. दुसरी एक स्टेप अशी आहे की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात किंवा रिपीटेड विचार येतात, तर ते विचार तोडायला शिकलं पाहिजे. थॉट्स कट करता आले पाहिजे, तोडता आले पाहिजे. बऱ्याच वेळा आपलं काय होतं की आपण तो विचार तोडत नाही. समजा उदाहरणार्थ, तुमच्याकडून कोणीतरी 2,000 रुपये घेतले असतील आणि तुम्हाला आता 2,000 रुपयाची गरज आहे, पैशाची गरज आहे 2,000 रुपयाची, आणि तुम्ही त्याला 3-4 वेळा फोन केला की अरे मला गरज आहे, मला 2,000 रुपये दे. पहिल्यांदा त्यांनी फोन उचलले की देतो, बघतो, माझ्याकडे नाहीत आता, आणि आता 1-2 दिवसापासून तो फोन पण उचलत नाही तो व्यक्ती किंवा तो तुमचा मित्र. मग अशा वेळेस तुमच्या मनामध्ये विचार येतात की नाही, आपली चूक झाली, आपण त्याला नीट ओळखलं नाही, आपल्याकडे आधीच पैसे कमी असतात तरी आपण त्याला पैसे दिले, असं नव्हतं करायला पाहिजे, माणसं ओळखली पाहिजेत, मित्र असेच असतात, स्वार्थी असतात, पैसे फक्त मदत घेतात, नंतर आपल्याला विसरून जातात. तर असे विचार आपल्या बॅक माइंडला सारखे सारखे येतात. ह्या विचाराला कट करता आलं पाहिजे. कट करायचं म्हणजे काय करायचं, तर याच्यासाठी आता आपल्याला वस्तुस्थिती माहितीये ना की आता तो पैसे त्याची इच्छा होईल तेव्हाच तो देणार आहे आणि आपलं फक्त फॉलोअप करणं एवढंच काम आहे. तर हा विचाराला आपण असं कट करायचं आहे की 1-2-3 दिवसांनी मी त्याला कॉल करत जाईल आणि एखादा मेसेज त्याला डिलिव्हर करत जाईल, त्याच्यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही, संपला. एवढं आपण ठरवून घेतलं की मग हळूहळू तो जो विचार आहे, जो सारखा आपल्याला शिवत होता, जो विचार आपल्याला सारखा त्रास देत होता, तो विचार कट होणार आहे. काय ठरवलं, ऍक्शन पॉइंट काय ठरवले आपण, की 2-3 दिवसांनी त्याला फोन करायचा आणि 2-3 दिवसांनी त्याला मेसेज करायचा, त्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो पैसे देईल, विचार कट. मग एकदा ऍक्शनेबल पॉइंटवर काम करायला सुरू केलं की मग विचारांचं जे ज्याला आपण म्हणतो ना मोहोळ आहे ना, ते बंद व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे जसं मी सांगितलं का भावनांवर आपल्याला कंट्रोल साधता आला पाहिजे, त्याचप्रमाणे निगेटिव्ह आणि रिपीटेड विचारावर पण नियंत्रण करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 2 पद्धती सांगितल्या. एक पद्धती म्हणजे नकारात्मक विचाराला सकारात्मक विचाराने बाजूला सारणं आणि जो काही रिपीटेड किंवा नकारात्मक विचार आहे तो कट करणं. मग असा आपण विचार कट करायला सुरुवात केली ना, कापायला सुरुवात केली ना विचार, की मग नकारात्मक आणि रिपीटेड विचार कट करायला बाजूला सारायला सुरुवात केली की मग सकारात्मक विचारांची संख्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वाढते. साधारण 56,000 विचार आपल्या मनामध्ये रोज येत असतात. 56,000. 56,000 मधले जवळपास 30 ते 40,000 विचार जे आहेत ना, ते साधारण पॉझिटिव्ह असतात आणि एक 16,000 जे विचार आहेत ते साधारण निगेटिव्ह किंवा रिपीटेड असतात. आणि मला असं वाटतं की साधारण 56,000 विचार आहेत, तर कमीत कमी 50,000 सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रोज आले तर आपल्याला फील गुड वाटायला लागतं. फील गुड वाटायला लागतं म्हणजे चांगलं वाटायला लागतं की बाबा आपण योग्य दिशेने, योग्य मार्गाने चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेवर ह्या 2च गोष्टीवर काम करायचे फक्त विद्यार्थी मित्रांनी. मी परत रिपीट करतोय, एक म्हणजे वैचारिक मन आणि दुसरं आहे भावनिक मन. बाकी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये हे 2च डायमेन्शन आहेत.
याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम केलं ना, विचार थांबवले, विचार कमी केले, विचारांवर नियंत्रण आणलं, भावनांवर नियंत्रण आणलं, दोन्ही स्टेअरिंग आपल्या हातामध्ये पकडल्या, तर मग तुमचं जे डेव्हिएशन आहे तुमच्या ध्येयापासून ते कमी कमी व्हायला लागतं आणि तुम्ही अजून तुमचं जे काही टार्गेट आहे त्याच्याकडे फोकस व्हायला सुरुवात होता. त्याच्यामुळे बघा तणाव कमी होतो जर तुम्ही वैचारिक मन भावनिक मनावर नियंत्रण केलं तर. नंतर तुमची निर्णय क्षमता वाढते. आपण वेगवेगळे निर्णय घेत असतो ना, समजा ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे किंवा ही लायब्ररी लावायची आहे किंवा ह्या आठवड्यात गावाकडे जायचंय, तर हे जे काही निर्णय आहेत ना हे सोपे होतात जर तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेच्या आधारे जर निर्णय घ्यायला लागले तर. तिसरा जो आहे की समस्या सोडवण्याचं तुमची ताकद येते. कारण काय होतं की समस्या निर्माण झाल्या ना की आपण आपल्या वैचारिक मनामध्ये भावनिक मनामध्ये खूप गुंतून जातो. ओके, आणि मग जर त्याच्यामध्ये गुंतून गेलो तर मग समस्या आपली सुटत नाही. पण जर तुम्ही ठाम असाल, विचार ठाम असतील, तर मग मला वाटतं की समस्यामधनं बाहेर पडायला सुरुवात होते. मला असं वाटतं की भावनिक मनावर आणि वैचारिक मनावर जर तुमचं कंट्रोल चांगला असेल तर पर्सनल आणि इंटरपर्सनल रिलेशन सुद्धा मस्त होतात. पर्सनल रिलेशन म्हणजे कसे, कुटुंबाबरोबर असणारे रिलेशन, नातेवाईकांबरोबर असणारे रिलेशन, याला पर्सनल रिलेशन म्हणतात. आणि इंटरपर्सनल रिलेशन म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर असणारे रिलेशन, तुमच्या टीचर बरोबर असणारे रिलेशन, ओके, तुमच्या मेंटर बरोबर असणारे रिलेशन, तुम्ही जिथं संध्याकाळी टिफिन लावला असेल तर तिथे जातात तिथल्या लोकांबरोबर असणारे रिलेशन, तुम्ही कुठेतरी ग्रंथालयात जात असाल तर तिथले रिलेशन, स्टडीला जात असेल तर तिथले रिलेशन, हे दोन्ही रिलेशन जे आहेत ना हे सुद्धा जर तुमची भावनिक बुद्धिमत्तेवर तुम्ही काम करायला सुरू केलं तर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की तुमच्यामध्ये लीडरशिप सुद्धा डेव्हलप होते जर तुम्ही व्यवस्थित जर इमोशन आणि थॉट्स कंट्रोल करत असाल तर. आणि लीडरशिप वाढली की लोक पण तुम्हाला आदर करायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता जर तुम्हाला वाढवायची असेल तर मला असं वाटतं की सर्वात आधी तुम्ही स्वतःचं निरीक्षण करायला पाहिजे. शांत दिवसातून एक 10-15 मिनिटं आपण असं शांत, ज्याला आपण ध्यान किंवा मेडिटेशन म्हणतो, ते केलं पाहिजे. आणि विचार केला पाहिजे की नक्की आपण कोणते विचार करतोय. मग हे विचार करतोय तर आपण का करतोय, त्याचा काय आपल्याला फायदा आहे का तोटा आहे. भावना आहेत तर मग भावनांवर पण काम केलं पाहिजे की अरे आपल्याला ह्या गोष्टीची भावना का वाटते, म्हणजे भीती का वाटतेय, ह्या गोष्टीचं आपल्याला दुःख का होतंय. हे कधी शक्य होऊ शकतं जर तुम्ही शांतपणे बसून निरीक्षण करायला लागले तर. स्वतःशी संवाद साधणं त्याला म्हणतात. स्वतःशी संवाद साधायला लागले तरच हे शक्य होईल. आणि जर तुम्ही स्वतःशी संवादच साधला नाही तर तुम्ही एका बाजूला पडणार, तुमचं मन एका बाजूला पडणार, मन म्हणजे थॉटफुल माइंड एका बाजूला पडणार आणि इमोशनल माइंड सुद्धा एका बाजूला पडणार. तिन्ही गोष्टीचा मेळ लागणार नाही. असं म्हणतात ना, काही लोक असतात की मी जे बोलतो ते मी करत नाही आणि मी जे करतो ते मी बोलत नाही. असा डायलॉग पण तुम्ही ऐकला असेल. मी जे बोलतो ते मी करत नाही आणि मी जे करतो ते मी बोलत नाही. असा जो व्यक्ती आहे ना हा इमोशनली आणि ज्याला आपण म्हणतो ना इमोशनली आणि थॉटफुली डिस्कनेक्ट झालेला व्यक्ती आहे. कारण त्याला तो काय करतोय काय बोलतोय हे त्यालाच माहित नसतं. आणि मग अशा व्यक्तीची तारा ही आपण जसं म्हणतो ना की समुद्रात एखादं शीड नसलेलं जहाज जसं भरकटतं किंवा एखादी वावटळ आलेली असेल आणि त्याच्यामध्ये एखादा कागदाचा तुकडा जशी वावटळ जिकडे येईल तिकडे फिरत राहतो, तशी युवा मित्रांची अवस्था होऊ शकते. आणि मला असं वाटतं की तुमची जर अवस्था अशी होऊन द्यायची नसेल तर आजच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनी भावनिक बुद्धिमत्तेवर अत्यंत जाणीवपूर्वक काम करणं आणि आपल्या भावना आणि आपले विचार हे आपल्या नियंत्रणात कसे येतील
आणि आपण जसं त्यांना डायरेक्ट करू किंवा आपण जसं त्यांना योग्य दिशेने वळू त्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला जमलं तर मला असं वाटतं की आपण ट्रान्सफॉर्म होऊ शकतो, आपल्यामध्ये योग्य बदल होऊ शकतात. आणि आपल्यामध्ये योग्य बदल झाले तर आपण आपल्या आयुष्यामधली जी ध्येय ठरवलेली आहेत, मग ती स्पर्धा परीक्षेमधून पद मिळवण्याचं ध्येय असो किंवा कुठेतरी खाजगी कंपनीमध्ये नोकरी करण्याचं ध्येय असो किंवा कुठेतरी स्वतःचा व्यवसाय करण्याचं ध्येय असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठं होण्याचं ध्येय असो, ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि अध्ययन बुद्धिमत्ता ह्या तीनही डायमेन्शनवर आपण आजपासूनच काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद. बोला. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करून सरांना विचारू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकता. विद्यार्थ्यांवर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा आयदर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा ते लिहून पाठवू शकता. सर, पहिला प्रश्न आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कोणते व्यावहारिक उपाय करता येतील? मी मागे सांगितलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर किमान 10 मिनिटं आणि संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी किमान 10 मिनिटं. सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेस नक्की आपल्याला दिवसभर काय करायचंय याबाबत शांतपणे विचार केला पाहिजे. आणि संध्याकाळी आपण झोपतो त्यावेळेस मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या आणि मी कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्या याच्यावर विचार केला पाहिजे. शक्य होत असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर सकाळी 10 मिनिटं जेव्हा तुम्ही विचार करता की मला काय करायचंय तर ते विचार लिहून ठेवले पाहिजेत. आणि संध्याकाळी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही झोपण्यापूर्वी 10 मिनिटं विचार करता की मी काय चांगलं केलं, मी काय चुकीचं केलं किंवा मिस्टेक्स केल्या, ते सुद्धा लिहून ठेवलं पाहिजे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस एकतर तुम्ही ज्याला आपण म्हणतो सेल्फ टॉक हा सुद्धा महत्वाचा आहे. तो सेल्फ टॉक करायला शिकलं पाहिजे. शक्य होत असेल तर थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शांत बसून डोळे शांत मिटून आपला जो श्वास आहे त्याच्यावर कंट्रोल करून आणि आपल्या मनातले जे विचार आहेत ते स्थिर आणि शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय दिवसभरामध्ये जेव्हा आपण कोणत्याही गोष्टी करतोय त्यावेळेस एक 2 तासांनी पॉज घेतले पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण अभ्यास करतो किंवा काम करतो ना, पॉज घेत नाही. पॉज घेतले पाहिजेत, थोडासा फेरफटका मारून आला पाहिजे. किंवा तुम्ही अभ्यास करत असाल तर समजा तुम्ही ह्या टेबलावर बसून अभ्यास करताय तर 1-1.5-2 तास झालं की बाहेर पडलं पाहिजे, कुठंतरी दुसरी जागा असेल तिथं बसलं पाहिजे, रिलॅक्स स्वतःला केलं पाहिजे. तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना त्याच्या आधारे आपण भावनिक बुद्धिमत्ता अजून आपली स्ट्रॉंग करू शकतो. त्यामुळं एवढंच मला सांगायचं की स्वतःचा संवाद स्वतःशी वाढवा. कारण आपण म्हणजे स्वतःला जेवढं समजू शकतो तेवढं कोणीच आपल्याला समजू शकत नाही. आणि त्यामुळे स्वतःला दिशा देण्याची जबाबदारी पहिली आपली आहे आणि मग इतरांची आहे. नेक्स्ट. सर, पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे की सोशल मीडियाच्या या काळात भावनिक बुद्धिमत्ता टिकवण्यासाठी काय करावे? सोशल मीडियाच्या काळामध्ये मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास मोबाईलला हात लावायचा नाही आणि संध्याकाळी झोपायच्या पूर्वी अर्धा तास मोबाईलला हात लावायचा नाही. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या किंवा सुरुवात केली तर मला असं वाटतं की तुमचे जे काही भावनिक चढ उतार होतात ना विचारामध्ये किंवा भावनांमध्ये त्याच्यावर 50% नियंत्रण येणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भावनिक बुद्धिमत्ता सोशल मीडियाच्या जगामध्ये वाढवण्यासाठी
चुकीच्या गोष्टी पाहणं आणि चुकीच्या गोष्टी ऐकणं किंवा चुकीच्या गोष्टी वाचणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. म्हणजे एक्सपोजर जे आहे ना ते अनावश्यक गोष्टींना होता कामा नये. जर तुम्ही रील्स पाहत असाल आणि रील जर तुमच्या समोर निगेटिव्ह येत असतील, समजा अशी रील येते का सापाची रील दिसते, ऍक्सिडेंटची रील दिसतीये, खून केल्याची रील दिसतीये, गाडीच्या टपावर चढून काच फोडल्याची रील दिसतीये, ओके, किंवा कुणाला तरी मारझोड चाललेली रील दिसते, कुठेतरी कोणतरी कोयता घेऊन फिरतय अशी रील दिसते, कुठेतरी मोठा ऍक्सिडेंट झालाय अशी रील दिसते, कुठेतरी बिल्डिंग पडली अशी रील दिसतीये. तर मग याच्यामुळे तुमचं भावनिक संतुलन जे आहे ना ते बिघडण्याची शक्यता जास्त वाढते. आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचा जो विद्यार्थी अभ्यास करतो किंवा ज्याला स्वतःला काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचंय त्यांनी सोशल मीडियापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाचा रील्सचा जो अल्गोरिदम आहे तो सुद्धा अशा प्रकारे सेट केला पाहिजे की आपल्याला चांगलं दिसलं पाहिजे. ओके, म्हणजे समजा तुम्हाला जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जे जे व्हिडिओ आहेत तेच पाहत चला. दुसरा एक कसलाही व्हिडिओ दिसला तरी तो लगेच स्किप केला पाहिजे. किंवा मोटिवेशनल व्हिडिओ असतात तर मोटिवेशनल व्हिडिओ पाहत चला. दुसरा कोणताही व्हिडिओ दिसला तर आपल्या मनाला जरी वाटलं की तो पाहूया त्याला बाजूला सारायचा आहे, लगेच स्किप करायचा आहे. म्हणजे याच्या आधारे तुमचा अल्गोरिदम सेट होतो आणि त्यामुळे तुम्ही रील्स पाहायला गेले. मी तर असं रिकमेंड करतो की स्पर्धा परीक्षेच्या युवकांनी अर्ध्या तासापेक्षा पूर्ण दिवसभर रील पाहता कामा नये. अर्धा तास पाहायला परवानगी आहे, त्याच्यामुळे जगात काय चाललंय काय घडतंय ते पण आपल्याला कळतं. रील्स मधनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात, शिकता येतात. त्यामुळे रील्स पाहायच्याच नाही असं मी काही सजेस्ट करणार नाही. आणि जर एखादा व्यक्ती रील जर पाहत नसेल तर ते पण चांगलं आहे. तर मला असं वाटतं की तुमचा तुम्ही अल्गोरिदम सेट करा जेणेकरून रील्स मधनं सोशल मीडियावर तुम्हाला जे तुम्हाला हवं तेच दिसेल आणि ज्या अनावश्यक गोष्टी त्या पाहायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तसा अल्गोरिदम सेट होईल. नेक्स्ट. तर गणेश गुप्ता यांचा प्रश्न आहे की ओव्हर थिंकिंग कशा प्रकारे कमी करता येईल. मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग कशामुळे होते तर माझं असं मत आहे की ज्या लोकांचे कष्ट कमी पडतात, ज्या लोकांचं सातत्य कमी पडतं, ज्या लोकांची चिकाटी कमी पडते, ज्या लोकांचा संयम कमी पडतो, ज्या लोकांची शिस्त कमी पडते, ह्या लोकांची ओव्हर थिंकिंग वाढते. कशामुळे वाढते? कारण त्यांना अपयशाची भीती असते. आणि अपयशाची भीती कधी असते की ज्या वेळेस आपण आपल्या ध्येयाला किंवा उद्दिष्टांना न्याय देत नाहीत. मग तुम्हाला जर ठरवले तुम्ही की 10 तास अभ्यास करायचा आणि तुमचा जर अभ्यास 3च तास होत असेल तर तुमचं ओव्हर थिंकिंग होणारच आहे. तुम्हाला घरच्यांनी खर्च करायला 3,000 रुपये दिलेले आहेत आणि तुमच्याकडून 5,000 रुपये जर खर्च झाला तर तुमचं ओव्हर थिंकिंग होणारच आहे. तुम्ही मित्रांबरोबर कुठेतरी ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे ते सोडून कुठेतरी फिरायला जातायत किंवा मूवी पाहायला जातायत तर तुमचं ओव्हर थिंकिंग होणारच आहे. आणि त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग का होतं? कारण आपण अनफोकस असतो. मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये फोकस करायला सुरुवात केली तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होणार नाहीत आणि ओव्हर थिंकिंग तुमची होणार नाही. आणि त्याच्यामुळे काम कष्ट करत राहा, ऍक्शन मध्ये राहा, इनऍक्शन मध्ये राहू नका, फोकस राहा, कष्टातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचं ओव्हर थिंकिंग हळूहळू कमी होईल. सर पुढे कल्याणी यांचा प्रश्न आहे की डिस्ट्रॅक्शन कसं थांबवावं किंवा ते कंट्रोल कसं करावं. डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करण्यासाठी जसं आपण म्हणतो ना की आपली 5 इंद्रिय आहेत, बरोबर आहे. 5 इंद्रिय म्हणजे कोणती? की आपलं कान आहे, बरोबर आहे, आपलं नाक आहे, त्याच्यानंतर आपली जीभ आहे, ओके, त्याच्यानंतर आपली त्वचा आहे आणि आपले डोळे आहे. बरेचशा जे डिस्ट्रॅक्शन आहे ना हे 5 ठिकाणावरनं होतं, बरोबर आहे. म्हणजे अगदी खाण्याच्या आपल्या सवयी आहेत,
बऱ्याच वेळा गॉसिपिंग ऐकायला आवडतं आपल्याला, वाईट वाईट गोष्टी ऐकायला आपल्याला खूप आवडतं, किंवा चुकीच्या गोष्टी आपल्याला पाहायला खूप आवडतं. बरोबर आहे. तर ह्या ज्या डिस्ट्रॅक्शन करणारी जी इंद्रिय आहे त्याला पंच इंद्रिय म्हणतो. तर योग जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की इंद्रिय जी आहेत ना ती आपल्याला दूषित करत असतात. कारण आपल्या मनापर्यंत जे पोचतं ना किंवा आपल्या मेंदूपर्यंत जे काही जातं ना ते हे 5 इंद्रियांकडून जातं. आणि मग योग मध्ये असं सांगितलंय की जर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन जर थांबवायचं असेल तर ही इंद्रिय आत वळवली पाहिजेत. आत वळवली पाहिजेत, बाहेर नाही. आत वळवली पाहिजेत म्हणजे काय, की काय ऐकायचं ते आपण ठरवलं पाहिजे, काय पाहायचं ते आपण ठरवलं पाहिजे, काय किती खायचं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यामुळे जर इंद्रिय आतमध्ये वळवली, त्याचा शब्दशः अर्थ तसा घेऊ नका, म्हणजे आतमध्ये वळवली तर मग तुमचं डिस्ट्रॅक्शन थांबणार आहे. नेक्स्ट. तर पुढे सोनम यांचा प्रश्न आहे की भावनिक, वैचारिक आणि व्यवहारिक मनाचा समतोल कसा साधावा आणि हे आपण कशा प्रकारे शिकू शकतो? कोणतं भावनिक? भावनिक, वैचारिक आणि व्यवहारिक मनाचा मला असं समतोल. वाटतं की भावनिक मन जे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की भावनिक मनावर नियंत्रण करण्यासाठी तुमच्या भावना ज्या आहेत 5 मुख्य भावना, 6 आणि 35 उपभावना यांच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. दुसरं आहे वैचारिक मन. वैचारिक मनावर मी मगाशीच सांगितलं की विचार, थॉट्स, थिंकिंग हे आपल्याला कमी करण्यासाठी एक्सपोजर टाळलं पाहिजे. आणि तिसरं जे सांगितलं की व्यावहारिक मन. मला असं वाटतं की व्यावहारिक मन जे आहे त्याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय की मी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं नाही करू शकणार, मला कुठेतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, किंवा एखाद्याला वाटलं की स्पर्धा परीक्षेमध्ये मी नाही चांगलं करू शकणार, मला कुठेतरी प्रायव्हेट नोकरी पकडायची आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं की माझी बुद्धिमत्ता तेवढी नाहीये किंवा माझ्यामध्ये तेवढं कौशल्य नाहीये तर मला हे करावं लागेल. तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये व्यावहारिक विचार करणं हा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. नाही तर बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये असं दिसतं ना की आपल्या शेजारी शेजारी तसं करतोय, आपले मित्र तसे करतायत, आपले कॉलेजचे मित्र तसं करतायत, आपल्या पालकांना तसं वाटतंय, आपल्या नातेवाईकांना तसं वाटतंय, आपल्या टीचरला पण वाटतंय की आपण करावं. मग आपण व्यावहारिक विचार न करता भावनिक विचार करतो की ते सांगतात म्हणून करायचं आणि ते करतो आणि मग अपयशी होतो. त्यामुळे व्यावहारिकपणा आयुष्यामध्ये ठेवला पाहिजे आणि व्यावहारिकपणाने सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट. सर पुढे अनुष्का यांचा प्रश्न आहे की भावनिक बुद्धिमत्तेचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याची गरज का आहे? मी नेहमी जेव्हा लेक्चरला जातो कुठेही तेव्हा मी नेहमी जाणीवपूर्वक हे सांगत असतो की आमच्या कॉलेजला जी मुलं अध्ययन बुद्धिमत्ता किंवा ज्यांचा IQ चांगला होता त्यातली खूप कमी मुलं पुढं आयुष्यामध्ये यशस्वी झाली किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकली किंवा खाजगी कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे जॉब मिळवू शकली किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकली. असं अजिबात घडलं नाही. म्हणजे असं समजा की जर 10 मुलं असतील की ज्यांची अध्ययन बुद्धिमत्ता चांगली होती त्याच्यापैकी फक्त 2च मुलं भविष्यामध्ये पुढे चांगल्या प्रकारे गेली. त्याच्यानंतर मी असं नेहमी सांगतो की अशी काही मुलं होती की ज्यांची अध्ययन बुद्धिमत्ता अत्यंत कमी होती, परंतु त्यांची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांना समजून घेण्याची त्यांची क्षमता किंवा सामाजिक बुद्धिमत्ता, समाजामध्ये त्यांची वावरण्याची, इतरांना आपलंसं करण्याची, नेतृत्व करण्याची, त्याच्यानंतर संघटन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त होती. तर अशी ज्यांची भावनिक अध्ययन बुद्धिमत्ता कमी होती अशी जी 10 विद्यार्थी आहेत
त्याच्यामधले 8 विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी झाले. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मी परत रिपीट करतोय की नुसती अध्ययन बुद्धिमत्ता महत्वाची नाही. अध्ययन बुद्धिमत्ताने कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला लागाल, खाजगी कंपनीमध्ये लागाल, सरकारी सेवेमध्ये अध्ययन बुद्धिमत्तेने समोर याल, परंतु तिथून पुढे काय? तर तिथून पुढे म्हणजे संघर्ष खूप मोठा आहे आयुष्यामध्ये. बऱ्याच गोष्टींवर आपल्याला मात करावी लागते, समाजाबरोबर राहावं लागतं, स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल करावा लागतो. ते कधी शक्य होतं जर तुमची भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर. आणि म्हणून तिन्ही बुद्धिमत्तेवर काम करा. सर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे की ध्यान करण्याची सुरुवात कशी करावी? ध्यान करण्यासाठी सर्वात चांगला वेळ जो आहे तो मला वाटतं सकाळ आहे. आणि साधारण जर तुम्ही 6 वाजता उठत असाल तर ध्यान करण्याची सर्वात चांगली वेळ ही आहे. पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आहे की जिथे तुम्ही ध्यान करणार आहात तिथे कोणताही डिस्टर्बन्स असता कामा नये. जर तिथे डिस्टर्बन्स असेल तर मग ध्यान चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ध्यान सुरू केल्यानंतर, मेडिटेशन सुरू केल्यानंतर कदाचित पहिले 15 दिवस, पहिले 20 दिवस किंवा पहिला 1 महिना तुम्ही ध्यान सुरू केलं तरी तुमचे विचार थांबण्याची शक्यता नाही. विचार येतच राहणार. म्हणजे थोडंसं 1 मिनिट झाला की दुसरा विचार येणार, पुढचा 1.5 मिनिट झाला का तिसरा विचार येणार, पुढचा 3.5 मिनिट झाला का अजून चौथा विचार येणार. तुम्ही स्वतःला एकाग्र पहिले काही दिवस करू शकणार नाही. परंतु जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, एक साधारण 15 दिवस झाले, 21 दिवस झाले की मग तुम्हाला असं समजायला लागेल की आता आपण विचार कंट्रोल करू शकलेलो आहोत. आणि मग एकदा विचार कंट्रोल करायला तुम्ही सुरुवात केली, विचार तुमचे शून्य झालं की मग तुम्हाला अत्यंत हलकं हलकं फ्री होणार आहे, चांगलं फील होणार आहे. आणि जेव्हा आपल्याला चांगलं फील होतं त्यावेळी आपली ऊर्जा जी आहे ती अजून वाढते. आणि ऊर्जा वाढली की आपला उत्साह वाढतो. उत्साह वाढला की आपल्या ध्येयाकडे किंवा आपल्या उद्दिष्टाकडे जाण्याचे जे ऍक्शनेबल पॉइंट्स आहेत त्याच्यावर आपण काम करायला सुरुवात करतो. सर पुढे शर्वरी यांचा प्रश्न आहे की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करावे? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय करावे याच्यासाठी सर्वात महत्वाचं जर गोष्ट असेल तर आपल्या ड्रेस सेन्सवर आणि बॉडी लँग्वेजवर काम केलं पाहिजे. आता ड्रेस सेन्स म्हणजे काय की तुम्हाला कम्फर्टेबल जो ड्रेस वाटतो किंवा कम्फर्टेबल जे कपडे वाटतात तर त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की नाही मी जर मोठी ओढणी घेतली तर मला अजून चांगलं वाटतं, म्हणजे मी फ्रीली कन्व्हर्सेशन करू शकते, तर मग तो ड्रेस सेन्स तुमचा तसाच पाहिजे. तुम्हाला असं वाटलं की जीन्स घातल्यानंतर माझा कॉन्फिडन्स कमी होतो तर तुम्ही जीन्स टाळली पाहिजे, मग तुम्ही सलवार कमीच घातली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर कॉन्फिडन्स म्हणजे त्यांचा ड्रेस त्यांना कॅरी करता येत नाही. खूप महत्व जो तुम्ही ड्रेस घातलेला आहे किंवा जो तुमचा अटायर आहे ना तो तुम्हाला कॅरी करता येत नाही. आणि मग जर तुम्ही घातलेला ड्रेसच जर तुम्हाला कॅरी करता येत नसेल सोसायटीमध्ये तर तुमचा 50% कॉन्फिडन्स तिथेच जातो. आणि मग जर 50% कॉन्फिडन्स तिथे गेला तर मग पुढच्या गोष्टी बंदच होतात. मग तुम्ही कुणाशी बोलायला जात नाही, कुणाशी चर्चा करायला जात नाही, कुणाला भेटायला जात नाही, कारण तुमचा 50% कॉन्फिडन्स तिथेच गेलेला असतो. म्हणजे मी स्पेसिफिक बोलतोय मुलींच्या बाबतीत कारण मुलींचा प्रश्न आहे म्हणून. ठीक आहे. तर मला असं वाटतं की ड्रेस सेन्सवर काम केलं पाहिजे. आपण आपला ड्रेस घातल्यानंतर ना आपल्याला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे. त्यामुळे मुलींनी ड्रेस सेन्सवर जास्त काम करावं. दुसरं आहे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मध्ये सर्वात पहिली गोष्ट येते आय कॉन्टॅक्ट. बऱ्याच वेळा मुली काय करतात की मुलांबरोबर बोलायचंय, सरांबरोबर बोलायचंय किंवा शेजाऱ्यांबरोबर बोलायचंय तर आय कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत. समजा एखाद्याशी बोलायचं सरळ सरळ बोला ना, तुम्हाला जे काही मांडायचं ते व्यवस्थित मांडा. मग तिथे तुमचा आय कॉन्टॅक्ट नसल्यामुळे कॉन्फिडन्स निघून जातो. दुसरं आहे की आपण आपलं पोश्चर कसं आहे.
म्हणजे जेव्हा आपण इतरांशी बोलतो तेव्हा आपण उभं कसं राहतो. बऱ्याच वेळा मुली एका पायावर उभं राहण्याची सवय मुलींना जास्त असते. एका बाजूला जास्त भार देऊन उभं राहणं, एक पायात कमी वेट ठेवणं, कशाला तरी धरून उभं राहणं, आणि मग तिथे एक मुलींचा कॉन्फिडन्स ढासळलेला दिसून येतो. त्यामुळं अगदी आपले खांद्यांची जी लेंथ आहे तेवढ्याच लेंथचं अंतर आपल्या पायांमध्ये पाहिजे उभं राहताना. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की गेस्चर म्हणतो आपण त्याला. गेस्चर म्हणजे हातवारे. बऱ्याच वेळा काही मुली आहेत ना, बोलताना हातवारे शून्य करतात, शून्य. म्हणजे उभे राहिले का असे हात धरणार आणि असंच बोलणार, एकदम असे घट्ट अंगाला चिटकवणार बोलणार. मला वाटतं की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी थोडीशी हाताची मुवमेंट आपण ठेवली पाहिजे बोलताना, चर्चा करताना. ओके. तर मला असं वाटतं की गेस्चर, पोश्चर याच्यावर आपलं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर शोल्डर डाऊन नावाची एक कन्सेप्ट आहे. शोल्डर डाऊन म्हणजे असं झुकून राहतात मुली बऱ्याच वेळा बोलताना, असं थोडंसं शोल्डर पुढे असतो. मला असं वाटतं की आपला शोल्डर हा असा स्ट्रेट पाहिजे. आपण बसतो तेव्हा सुद्धा स्ट्रेट पाहिजे, उभं राहतो तेव्हा सुद्धा स्ट्रेट पाहिजे, आणि याच्यावर जाणीवपूर्वक काम करावं लागतं. ते आपोआप होत नाही. आणि मला असं वाटतं ड्रेस सेन्स आणि तुमची बॉडी लँग्वेज याच्यावर जर काम केलं तर 50% कॉन्फिडन्स तुमचा बिल्ट होणार. तुम्ही चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टींना सामोरं जाणार. आणि मग उरलेल्या 50% मग बाकीच्या गोष्टी, मग तुमचं ज्ञान कसं आहे, तुमचं स्किल्स कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमच्या सवयी कशा आहेत, ती सर्व 50% मध्ये. मला वाटतं याच्यावर काम केलं तर मुलींमध्ये कॉन्फिडन्स वाढू शकतो, आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. नेक्स्ट. सर पुढे सानिका यांचा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता करिअर आणि नोकरीमध्ये किती महत्वाची असते? करिअर आणि नोकरीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता तर महत्वाची आहेच आहे. कारण नोकरीला लागल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला संघर्ष सुरू होतो असं मला वाटतं. बऱ्याच मुलांना असं वाटतं ना की स्पर्धा परीक्षा हा खरा संघर्ष आहे, परंतु मला असं वाटतं की त्या संघर्षापेक्षा नोकरीला लागल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतरचा सर्वात मोठा संघर्ष आहे, लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस तुम्ही नोकरीला लागता त्यावेळेस तुम्हाला सहकारी असतात, तुम्हाला बॉस असतो, तुम्हाला तुमचे सबऑर्डिनेट असतात, तुम्हाला तुमचे वरिष्ठ असतात, तुम्हाला तिथले ऑफिसचं पॉलिटिक्स असतं, ऑफिसच्या वेगवेगळ्या टायमिंग असतात, बॉसचे वेगवेगळे नखरे असतात, वेगवेगळी अंगावर आलेली कामं असतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला सुट्टी पाहिजे त्यावेळेस आपल्याला सुट्टी मिळत नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे खरा संघर्ष तेव्हा सुरू होतो. त्यानंतर तुमचं लग्न होतं, मग तिथे पण संघर्ष असतो. तिथं म्हणजे तुमच्या जोडीदारावर पटत नाही, पोरांना कोणी सांभाळायचं ते तुम्हाला समजत नाही, कोणत्या कार्यक्रमाला जावं ते कळत नाही. ओके. मुलं झाली तर त्यांचे परत इश्यूज असतात, आपले जे काही जोडीदार आहेत त्याचे इश्यू असतात. तर ह्या पण गोष्टींमध्ये संघर्ष सुरू होतो. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे भावनिक दृष्ट्या आपण किती स्थिर आहोत ते महत्वाचं आहे. आणि भावनिक दृष्ट्या आपण स्थिर असं अचानक होत नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणत असाल ना की नाही आता सर सांगतायत ना भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची, तर आम्ही नोकरी झाल्यावर आणि लग्न झाल्यावर भावनिक बुद्धिमत्तेवर काम करू असं तुम्ही ठरवलं असेल बऱ्याच लोकांनी. आता सर काही सांगत असले तर आता आपण फक्त अध्ययन बुद्धिमत्तेवर काम करू, भावनिक बुद्धिमत्तेवर नंतर काम करू, लग्न झाल्यावर किंवा नोकरीला लागल्यावर. मात्र मला असं मी मगाशी क्लिअर केलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी साधारण मिनिमम 1 वर्ष, मिनिमम 3 वर्षाचा पिरियड लागतो, तेवढा तुम्हाला देणं आहेच. नेक्स्ट. सर पुढे सीमा यांचा प्रश्न आहे की निर्णय क्षमता कशी वाढवावी व एकाच निर्णयावर ठाम राहणे प्रत्येक परिस्थितीत बरोबर आहे का? निर्णय क्षमता वाढवण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते, मी मागेही सांगितलेलं आहे. सर्वात पहिलं, निर्णय घेण्यासाठी ज्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे त्याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे, बरोबर आहे, ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की त्या जी गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे त्याला टॅकल करण्याचं तुम्हाला स्किल पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की ज्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे.
तुमच्याकडे जर अनुभव नसला तर इतरांना विचारलं पाहिजे ज्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे. आणि चौथी गोष्ट आहे की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी पाहिजे. समजा तुम्हाला युपीएससी करायची करायची असा निर्णय घ्यायचा आहे, करावी की नाही करावी, तर मग तुम्हाला ज्ञान पाहिजे की तिथे सिलेबस काय आहे, तिथले विषय काय आहेत, त्याची काठिण्य पातळी काय आहे. स्किल्स मध्ये तुम्ही कोणता क्लास लावाल, दिल्लीला जाऊ शकाल का पुण्यातच क्लास करणार, तुमच्याकडे तेवढं 12 तास 14 तास अभ्यास करण्याचं कॅपॅसिटी आहे काय स्किल्स मध्ये. तर तिसरं जे आहे अनुभव. मग ती तुमच्या गावातलं, तुमच्या शहरातलं, तुमच्या कॉलेजचं कोणी युपीएससी केली आहे का, केली तर कशी केली, काय त्याला एक्सपिरियन्स होता, ते तुम्ही माहिती करून घेतलं पाहिजे. आणि चौथं जे आहे दृष्टिकोन. तुमचा त्या युपीएससीच्या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्हाला करायचंच आहे का, तुम्ही मागे हटणार नाहीत, सकारात्मक आहात का. मग या 4 गोष्टी मिक्स करायच्या. ज्ञान, त्याच्यानंतर स्किल्स म्हणजे कौशल्य, त्याच्यानंतर अनुभव आणि दृष्टिकोन, आणि मग निर्णय घ्यायचा. नेक्स्ट. सर हा शेवटचा प्रश्न सलोनी यांचा प्रश्न आहे की बिझनेस करावा तर तो कुणी करावा आणि नोकरी करावी तर ती कुणी करावी. मला वाटतं आजपर्यंत झालेल्या सेशन मधला सर्वात अवघड प्रश्न आणि अचूक प्रश्न, अवघड आणि अचूक प्रश्न विचारलेला आहे. ओके, कोणी विचारलाय जरा पाहता येईल का मला. होय सर, सलोनी बुले यांनी विचारलं. सलोनी. ओके, मला काही सलोनी दिसत नाहीये. ठीक आहे. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर परत एकदा प्रश्न रिपीट कर. बिझनेस करावा तर तो कुणी करावा आणि नोकरी करावी तर ती कुणी करावी. चांगला प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बिझनेस जर करायचा असेल तर मला असं वाटतं की भांडवल ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण कोणताही बिझनेस जो आहे तो भांडवलाशिवाय होत नाही. आणि भांडवल जे आहे ते दोनच पद्धतीने उपलब्ध होतं. एक आहे, एकतर तुमच्याकडे स्वतःचं भांडवल पाहिजे, त्याला आपण म्हणतो भाग भांडवल. आणि दुसरं जे भांडवल उपलब्ध होतं ते कर्जाच्या रूपाने उपलब्ध होतं. बरोबर आहे, कर्जाच्या रूपाने, त्याला आपण इक्विटी म्हणतो. तर हे 2 प्रकारचे भांडवल कोणताही बिझनेस करण्यासाठी आवश्यक असतात. आणि मला असं वाटतं की ज्याला बिझनेस करायचे त्याच्याकडे सर्वात महत्वाच्या ह्या 2 गोष्टी पाहिजेत. म्हणजे एकतर स्वतःकडचे काही पैसे पाहिजेत किंवा बँकेतून पण काही पैसे उचलता आले पाहिजेत. तिसरी जी गोष्ट आहे, बिझनेस जर करायचा असेल तर मला असं वाटतं की बिझनेसमध्ये लॉस जर झाला तो ऍब्सॉर्ब करण्याची शक्ती, मग ती असेल मेंटल असेल किंवा ज्याला म्हणतो आपण आपल्या बॅकग्राऊंडची असेल, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंडची असेल, तर बिझनेस फेल झाल्यानंतर तो ऍब्सॉर्ब करण्याची शक्ती पाहिजे. तिसरा आहे, बिझनेस ज्याला करायचा त्याच्याकडे क्रिएटिव्ह आयडिया पाहिजे किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे. ओके, म्हणजे सर्वच लोक हॉटेल टाकतात आणि म्हणून आपण हॉटेल सुरू करू, अशी जर कोणाच्या मनामध्ये बिझनेस करण्याची इच्छा असेल तर पुण्यामध्ये दर दिवसाला 100 नवीन हॉटेल सुरू होतात. त्या 100 हॉटेलपैकी पहिल्या महिन्यामध्ये कमीत कमी 90 हॉटेल बंद होतात. त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर ते उरलेले 10 हॉटेल मधले पण 9 हॉटेल बंद होतात आणि त्याच्यानंतर एकच हॉटेल शिल्लक राहतं. त्यामुळं बिझनेस करण्यासाठी पिक्चर चांगलं दिसतं की बाबा हॉटेलचा व्यवसाय, आज मी ह्या हॉटेलला गेलो होतो, मी त्या हॉटेलला गेलो होतो, तिथं तर त्याचा 12,000 रुपयाचा गल्ला आहे, 15,000 रुपयाचा गल्ला आहे, मग आपण पण हॉटेल टाकलं तर आपल्याला 7,000चा तरी गल्ला मिळू शकतो. 30 दिवस जर हॉटेल चाललं तर 2,10,000ची कमाई होऊ शकते. खर्च गेला तर 1,10,000 रुपये खर्च झाला, 1 लाख रुपये आपल्याला नेट प्रॉफिट राहू शकतो. तर हे बिझनेसमध्ये हे जे ठोकताळे आहेत हे बांधणं सोपं आणि सुटसुटीत असतं. मात्र विद्यार्थी मित्रांनी ज्यावेळेस कोणताही बिझनेस करायचा आहे त्यावेळेस बॅकअप पाहिजे, सपोर्ट पाहिजे, भांडवल पाहिजे, इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे,
या सर्व गोष्टींचा जर ताळमेळ होत असेल तर बिझनेस करावा. नोकरीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सरकारी नोकरी हे जर माझ्या दृष्टीने आपण ज्याला म्हणतो ना की जर तुमच्या कष्टावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी 100% मिळण्याची शक्यता आहे. जर कष्टावर विश्वास असेल, फोकस असेल तर खाजगी नोकरीमध्ये सुद्धा खूप संधी आहेत. बऱ्याच वेळा आपण फक्त स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी असं म्हणत राहतो. ग्रामीण भागामध्ये हे जास्त फॅड आहे, सरकारी नोकरी. तर पुणे मुंबई मधले 90% विद्यार्थी हे खाजगी नोकरीमध्ये जातात आणि चांगलं करिअर घडवतात. आणि ग्रामीण भागातले 90% विद्यार्थी वेड्यासारखे सरकारी नोकरीच्या मागे असतात. आणि त्याच्यामुळे मुलांनी हा पण पर्स्पेक्टिव्ह चेंज केला पाहिजे की नुसती सरकारीच नोकरी नाही, तर माझ्यामधले स्किल्स इन्हान्स करून मी खाजगी नोकरीमध्ये सुद्धा माझे पाय रोवू शकते, उभं राहू शकतो आणि त्याच्यातून माझ्या उपजीविकेचं साधन निर्माण करू शकतो. धन्यवाद सर, धन्यवाद. आजच्या या प्रेरणादायी सत्राच्या शेवटी मी सर्वप्रथम आदरणीय राजीव नंदकर सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपण भावनिक बुद्धिमत्ता या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. भावनेचे व्यवस्थापन, आत्मजीवन, आत्मनियंत्रण, सहानुभूती आणि प्रभावी मानवी संबंध यांचे महत्व अतिशय सोप्या व प्रेरणादायक पद्धतीने आपण स्पष्ट केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमता नव्हे तर भावनिक परिहार्यता तितकीच आवश्यक आहे. आणि हा अमूल्य संदेश आजच्या सत्रातून आम्हा सर्वांना मिळाला. या सत्रासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे, प्राध्यापक, त्याचबरोबर इतर मान्यवरांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा आपण नवीन सत्रासह नवीन विषयामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.